आज बनवणार आपण शेपूची झणझणीत भाजी। बघा पुढे गरम गरम तेलामध्ये गार्लिक येईल। आता गार्लिक येणार, त्याच्यानंतर आता आपण टाकू मिरची। ही लवंगी मिरची आहे तिखट। आता ही टाकल्यावर मस्तपैकी आपण काविलताने त्याला मिक्स करूया आणि मग त्याच्यानंतर आपण त्याच्यात टाकूया ऑनियन टाकून त्याला पुन्हा व्यवस्थित काविलताने मिक्स करू। कचकच कांदा आलेला आहे। आता मस्तपैकी त्याला मिक्स करूया, परत कांद्याला एकत्र करू। तर छान मिक्स झालेलं आहे। तर आपण भिजवलेली मुगाची डाळ ती याच्यामध्ये टाकणार आहोत। ही वरून टाकायची आणि व्यवस्थित पुन्हा काविलता घेऊन त्याला पूर्णपणे मस्तपैकी एकदम आपण त्याला एकजीव करू। व्यवस्थित आपण एकजीव करू त्याला। छान वाटतं बघा, दिसायला पण सुंदर दिसते आहे। तर ही महत्त्वाचं इन्ग्रेडियंट्स बाकीचं आहे, आपल्याला शेपू टाकायची आहे। हे पहिलं आपण वाफवून वगैरे घेणार आहोत ठेवून। डाळ व्यवस्थित एकजीव झाली। आता येणार आपली हिरवी गार शेपूची भाजी। मस्त वरून टाकायची आहे आणि एका लेअरप्रमाणे लावायची। काविलत्याचं काम पुन्हा येणार आहे आता मिक्स करायला। आम्ही अशा प्रकारे पुन्हा मिक्स करूया। डाळ वगैरे वर घेऊन भाजी खाली, वर खाली, वर खाली, वर खाली व्यवस्थित मिक्स करा। आणि मिक्स केल्यावर पुन्हा आपल्याला थोडा वेळ थांबावं लागेल, होऊ दे मिक्स अजून व्यवस्थित। आणखीन थोडीशी राहिलेली शेपू पण टाकली आपण। सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आता येईल मीठ। स्वादानुसार मीठ टाकावं, तुम्हाला तर अंदाज असेलच त्याप्रमाणे मीठ टाका। आणि पुन्हा आपलं तेच काविलत्याचं काम मिक्स करणं, ते मिक्स करून घ्या व्यवस्थित छानपैकी आणि वाफवला ठेवून द्या भाजी। थोड्या वेळात झाकण काढून बघा भाजी आपली रेडी आहे का, आणि पुन्हा काविलता घेऊन त्यांना पुन्हा मिक्स करून चेक करा व्यवस्थित झाली आहे का। डाळ वगैरे शिजली आहे का ती पण चेक करायची आहे। ओके, शिजलेली वाटते डाळ। ओके, शिजली आहे। आणि मग अशा प्रकारे तुमची शेपूची भाजी रेडी झालेली आहे। आणि अशी तुम्ही बनवा आणि ट्राय करून बघा आणि मला सांगा कशी झाली आहे, आणि कमेंटमध्ये नक्की सांगा। आणि खूप पौष्टिक भाजी आहे, एकदा नक्की तुम्ही ट्राय करा ही भाजी। फक्त 2 मिनटं वाफ येऊ दे आणि ते पाणी येते पुन्हा त्याच्यात टाका आणि मिक्स करा आणि एकदा बोला कैसे बनाया। आणि एकदम भारी भाजी आहे। तुम्ही एकदा खाऊन पहा ती भाजी आणि मला कमेंटमध्ये नक्की सांगा।